कार्ती आरसा कुठे टाकला मम्माचा? काय ग? शोध 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 लवकर शोध. हा अब बसली आरशावरती आणि आरसा शोधते. पागल. तुझ्यामध्ये राहून असं होतं मला. गरम झाला असेल तो आरसा आता. नाही ना, मला फक्त बेकारी कामगार म्हणून घेऊन चाललेले तिकडे शूट करायला आणि मला काही त्याचा पगार पैसे काहीच तुला मी 7 जन्म मागणार आहे, मग तू नको का तिकडे? उपास मी पण केलाय सकाळपासून, मी पण नाही खाल्लं आणि मला विचारलं पण तू नाही. मला 7 जन्म हवाय ना, मग तुला मी नको का 7 जन्म? आता इथे भांडू नकोस. चल चल. हे स्वप्नील सुट्टी फुलच नाही आणली फ्रीज मध्ये. शाबाश, तेच मी बोललो माझी बायको काय नाही विसरली आज. स्वप्न तू अशाच शूट केलं समजा. मला सांगायचं तरी की एवढं जास्त कुंकू झालंय म्हणून. मग थोडं कमी केलं असतं ना मी. खरंच तुम्ही कशाला आणलेलं इकडे? कशाला आणलेले? एक तर पगार नाही देत, काय नाही देते, एवढं काम करते आणि त्याच्यामध्ये पण मी निघून जाईन ना, आधीच सांगते. मग करा तुमचे व्हिडिओ तुम्हीच. हे टाकू नको शूट. हे काय टाकू नकोस. नाही नको टाकू. मी टाकणार. नको प्लीज. मी टाकणार. नको स्वप्न प्लीज. मग ते आधीचं पण येणार. काय आधीचा ते एवढा कुंकू लावलेला तर येईल की नाही? तू नको टाकूस मग पार्ट. का नाही चांगलं वाटत होतं. अरे ते शूट तर झालेलं आहे तर राहू दे सोड. हे काय होतं? दाखव, जाऊ दे सोड. थांब जरा. हॅलो मित्रांनो. हॅलो मंडळी. नमस्कार, मी स्वप्नील आणि मी रेश्मी. आम्ही स्वागत करतो तुमच्या आमच्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे लाईफ विथ स्वरेश. तर यामागची कहाणी अशी आहे की शेवटचे 6 महिने आपण आय थिंक काही करतो की आज करू स्टार्ट पण आज वटपौर्णिमेच्या दिवशी मला वाटतं की तो मुहूर्त लागलेला आहे. आयडिया माझी होती. मला आजचा दिवस खूप छान वाटला. म्हणजे ॲज अ कपल म्हणून ॲज अ कपल म्हणून आजचा दिवस खूप स्पेशल असतो. मग आजच्या दिवशी अनायसे आज मंगळवार पण आहे. सो आजचा दिवसाची छान सुरुवात झालेली आहे. म्हणून हा छान दिवस आम्ही आमच्या कपल ब्लॉगिंगसाठी काय बोलू शकतो, कपल ब्लॉगिंग त्यासाठी हा दिवस निवडण्याचं रिझन हे होतं. मला वाटतं की आम्ही असे पहिले युट्यूबर असू की ज्यांनी पूर्ण व्हिडिओ शूट केलेला आहे, पण अजून इंट्रो बाकी आहे. इंट्रो बाकी होता तो इंट्रो आता आपण शूट करतोय. त्याच्या आधीची सगळी पूजा वगैरे जी तयारी होती, होता जेवढा होता तो सगळा शूट करून झालेला आहे. तर आता तुम्ही जो व्हिडिओ बघताय तर मला वाटत नाही कसा तुम्ही रिलेट कराल, पण तो रिवाइंड व्हिडिओ असेल. तर आय होप की सगळ्यांना मजा येईल, आवडेल, तुम्ही एंटरटेन व्हाल. तर बस दॅट्स इट. आणि असेच आमचे ब्लॉग बघत राहा चॅनलवरती. आता तर साहजिकच आहे, सगळे नवीनच असाल, आम्ही सुद्धा नवीन आहोत. तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. मेरे को नहीं मालूम है कैसा करेगा, जो भी करेगा अच्छा करेगा. पिवळे दात दिसतात. पिवळे दात म्हणजे असं उजेड पिवळा येतोय ना, म्हणून बोलेन पिवळे दात दिसतात. ठीक आहे बेटा, समजलं? ठीक आहे, लक्षात ठेव. बघितलं काचीचं. आमचा पहिला ब्लॉग आहे. सो आज मी मस्त रेडी होणार आहे. छान. आज पहिला वटपौर्णिमा आहे. नाही पण स्टार्ट करायचं आहे ना आपल्याला की काय. हॅलो मंडळी. ते आपण इंट्रोडक्शन दिला त्याच्यानंतर आता हे लोक बरं एडिट करावं लागणार आहे. काय एडिट करावं लागणार म्हणजे? आता हे बिहाइंड द सीन्स आहेत ना बाबा, हे आपण असे शूट करूया ना. म्हणजे शूट करायचं आहे आपल्याला, पण हे नंतरच्या दाखवायचं. जेव्हा मी एकदम छान रेडी होणार ना तेव्हा मोठा नाही होणार. मग काय फरक पडतो? चालेल, ठीक आहे. तर आता मी मस्त वटपौर्णिमेसाठी रेडी होते. हा मस्त माझा फ्रेश असा हेअरकट. काय मी काय करू पण बसून? तू बघ ना मी कशी स्पॉट दादा. मी तुला सांगते एक एक काय द्यायचं. आणि इथे पाठी हे आपल्या जे माझे असिस्टंट आहे जिने सगळा इथे मेकअप स्पॉइल केलेला आहे. ते अजून काय घाण करेल त्याच्याकडे तुला लक्ष द्यायचं. चालेल, ते बघ दे. घेतलं तिने. ही बॉटल अशी कशी फुटली आहे ना मला कळत. माझ्याकडूनच फुटली आहे. दिसते का पण? इकडे आहे कॅमेरा, तो मला आता कळत नाही. हायलायटर. पण हा असा मधून कसं फुटला? अरे काय माहिती कसं फुटला, तर मी आता असा उलटा ठेवते मग. अच्छा दे. काय काय करायचं? अच्छा काय नाही. तर आता मी मस्त पहिला आधी स्किन केअर करून घेतलंय. सनस्क्रीन, मॉइश्चरायझर सगळं लावून घेतलंय. ते एकदम बेअर स्किन आहे माझी, काहीच मेकअप नाही आहे ह्याच्यावरती. मेरे को बोर हो रहा है. सुरुवात करणार आहे. मेरे को बोर. त्याकडे ऑप्शन नाही आहे. मी काय करणार त्याच्यामध्ये? तुला फक्त बघत राहू. दे. काय काय आहे? पण एवढं सगळं काय आहे? काय आम्ही तर पावडर पण नाही लावत आणि एवढं सगळं काय घेतलंयस तू? आहे काय काय आहे? ह्याच्यामध्ये स्किन केअर आणि मेकअपचा मिक्स आहे, तर तू मिक्स करू नकोस.
मला वाव. सॉरी आय माय मिस्टेक. नीट बसू दे मला, नीट. पहिला काय द्यायचं असतं? पहिला प्रायमर. ते काय असतं? हे प्रायमर कुठे तुझ्या हातात आहे? हे पोर. अरे पोर नाही, तो पोरे आहे. स्वप्नील ते पोर आहे. पोर. अरे पोरे आहे बाबा, पोरे आहे. पोरे माझा मित्र आहे अभिजित पोरे, त्याच्या गावाला असणारा. झाला लेम होता जोक हा. प्लीज अशाने आपले सबस्क्रायबर वाढणार नाही, लोक ट्रोल करतील आपल्याला. नाही. आरसा कुठे गेला छोटा माझा? असा सगळं आमच्या घरी नेहमी केओस असतो मी रेडी होताना. पण आरसा कुठे आहे? आरसा कार्ती, आरसा कुठे टाकला मम्माचा? काय ग? शोध लवकर शोध. हा बसली आरशावरती आणि आरसा शोधते. पागल. तुझ्यामुळे राहून असं होतं. गरम झाला असेल तो आरसा आता. आजच्या दिवशी मारायचं. मेको मारा. आज माझा सत्यवान आहे. मेको मारा. आप करीला. आप मम्माला आप करणार. हा करणार म्हणजे काय? जो डॅडाने बोला वो करेगा. हे बघ वागोबा आता. ओके चला आता बस झाला. हा पोरे. पोर नाही पोर. पोर नाही पोरे. काय नाही रे बाबा, प्रायमर आहे ते. अच्छा. पोर मिनिमायझर. ओके चला. त्याच्यात दिसत नाहीस. त्याच्यात दिसशील तसा बस, काय फायदा? पण मला असं याच्यात बस बघून असं कळणार नाही एक्झॅक्टली कसं मी लावते. काय थोडं त्याच्यात बघायचं, थोडं ह्याच्यात बघायचं. काय युट्यूबर बनेगा रे तू? एक मिनिट, माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे. प्लीज मेरे एक्सपिरियन्स येईल मेरे को इधर दे, फेकून दे फेकून टाक. व्यवस्थित करेन. टाक फेकून. आणि मी कॅमेऱ्यामध्ये बघते. सॉरी कॅमेऱ्यामध्ये नव्हे, स्क्रीनवर बघते. मग काय झालं? काय प्रॉब्लेम नाही. प्रॉब्लेम नाही होणार असं काय. ज्यादा से ज्यादा क्या तू काना दिखेगा और क्या? नको. नको. तू काय ये ना सगळं काचेच्या हातात घेते आणि मला धडकी भरते. आपटेल धप धप. नाही काचेचा आयटम बाजूला ठेव. हे प्लास्टिक वाला घे ना. मी मस्त हे प्रायमर लावलेला आहे छान. ओके सो आता नेक्स्ट स्टेप आहे कन्सिलर प्लस करेक्टर. तर त्यासाठी मी यूज करत आहे. आणि हा सॉरी मी सांगायचं राहून गेलं की मी पोर्स मिनिमायझर जे वापरलं होतं ते इनसाइड कॉस्मॅटिक्सचं होतं. आणि आता मी जे हे वापरणार आहे कन्सिलर पॅलेट ती सुद्धा इनसाइड कॉस्मॅटिकचीच आहे. काय बोलतोस मागून? बोलते हाँ बोलते म्हणजे काय? आता बोलते काय? जो होएगा वो रेकॉर्ड होएगा, डालेगा. बघू. नाही बस. तर हे मी खूपच वापरलेलं आहे त्याच्यामुळे संपलाय तो. संपलाय त्याचा आता सांगाडा उरला फक्त. सांगाडा उरलाय. तरी पण मी वापरते. बघ किती काटकसर करते मी. असं लगेच फेकून देते. तुला लाव. सगळ्यात फर्स्ट जिथे जिथे थोडंसं डिस्कलरेशन आहे म्हणजे कुठे ब्लॅक स्पॉट्स आहेत, थोडंसं पिगमेंटेशन आहे, थोडे डार्क सर्कल्स आहेत, तिकडे मी हे रेड करेक्टर वापरणार आहे. म्हणजे थोडंसं रेड अँड ऑरेंज. नाही घे. काय तुमच्या दोघांचं? एक लावलं ना आयलायनर असं लावलं नाकाला, डोळ्याच्या इकडे लावलं आणि इकडे नंतर तिने मस्करीमध्ये नाकात एक घेतलं. ते तर तिला वाटलं तिकडेच घेतलं, तिने घेतलं आणि नाकात टाकते. आता ही नाकात घातलेलं लायनर मी लावू का डोळ्यांना? ते बाहेरची बाजू लावतेस तरी सुद्धा आतलं लावतेस ना, त्यात काय आलं? एवढ्यातच कंटाळलास? एवढाच कंटाळा म्हणजे व्हिडिओचा कंटाळा नाही आला, तुझा कंटाळा. जा चालू पड. चालू पड काय? चालू पड त्या गाडी आहे का चालू पडायला? सो हिअर इज माय फायनल लुक. मस्त अशी मी पिंक कलरची एकदम डार्क असा पिंक कलर आहे तशी साडी आहे.
ही साडी आहे माझ्या सासूबाईंची. त्यांनी आमच्या एंगेजमेंटला ही साडी घेतली होती. बऱ्याच वर्षांपासून मला ही साडी नेसायची होती, पण आता माझ्याकडे ब्लाऊज नव्हतं असं कॉन्ट्रास्ट मॅच. सो आता मी हा ब्लाऊज नवीन शिवला होता ग्रीन कलरचा. सो ही ग्रीन आणि पिंक खूप छान कॉम्बिनेशन वाटतं आहे. हे नेकलेस, मंगळसूत्र सगळ्याच्या लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन. तुम्ही तिथून ऑर्डर करू शकता. सगळ्या काही ऑनलाईन गोष्टी आहेत. मेकअप माझा मस्त झाला आहे आणि हेअर्स मी ओपनच ठेवणार आहे बिकॉज मस्त कालच मी असा फ्रेश हेअरकट केला आहे आणि तो खूप छान दिसतो आहे. सो तर तुम्हाला हा लूक आवडला असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आता तुम्ही बघाल की आम्ही दोघेजणच निघालो आहे आणि सारथी नाही आहे. तर सारथी आईसोबत आहे. ती मस्ती करत होती आणि आम्हाला काही करून नाही देणार आणि मला तर काही करायचं नाही आहे. तिला काही करून नाही देणार. मला फक्त बेगारी कामगार म्हणून घेऊन चाललेले तिकडे शूट करायला आणि मला काही त्याचा पगार पैसे काहीच तुला मी 7 जन्म मागणार आहे, मग तू नको का तिकडे. उपास मी पण केलाय सकाळपासून, मी पण नाही खाल्लं आणि मला विचारलं पण तू नाही. मला 7 जन्म हवाय ना, मग तुला मी नको का 7 जन्म. आता इथे भांडू नकोस. चल जास्त कॉम्प्लेक्स येईल ना आपल्याला आज पहिल्या दिवशी. कॉम्प्लेक्स येईल. ते म्हणतील हा का आलाय, आम्ही आमचे बरे होतो, ह्याला का घेऊन आली. आणि कमेंटमध्ये मला सगळे सांगतील की तू जायचं होतंस ना, व्हिडिओ काढून कशाला टाकला. आमच्या डोक्यात हा मी लांबच भरातो. लांब भरातो ना तो मी दिसेल ना. हा दिसशील काय, मी झूम करेन तेवढं. स्वप्नील सुट्टी फुलच नाही आणली फ्रीजमध्ये. शाबाश, तेच मी बोललो माझी बायको काय नाही विसरली आज. जा ना फ्रीजमध्ये सुट्टी फुल आहे आणि ते असं बस हे असेल एक असं ते कान काय ते काय असं एक पॅकेट असेल बघ ना, ओटी भरायचं सामान असतं तसं आणतो. काय कामाची नाही म्हणून मी जाऊ दे. आता मी नंतर कधीतरी सांगेन की जी गडबड गोंधळ काय असतो आणि काय नाही ते. जरा थँक्यू सो मच. तू नसता तर मी काय केलं असतं. काय तेच आहे, मी नसतो तर काय केलं असतं. अजून काय नव्हतं ना. नाही पक्का. पक्का निघायचं आता. हो अशा प्रकारे एवढं माझ्या नवऱ्याची 7 जन्माची बुकिंग झालेली आहे. सवाल किती खुश आहे माझा चेहरा. काय एकदम पिसाऱ्यासारखा फुलला असा. कोणाचा? मोराच्या पिसाऱ्यासारखा माझा चेहरा. हवा खूप आहे यार. हवा तर काय करणार, वारा आहे. मी येतो तेव्हा वादळ येतं इडी. असं तसं पोरगी अशी झाली काय वात्रट. असू दे, वात्रट बोलतेस माझ्या पोरीला. फोटो म्हणजे काय फोटो काढायचे तुला, रेडी होतो चल ग बस. पटकन 4-5 फोटो काढ आणि मग निघा. मी आधीच सांगते तू पूर्ण मेमरी काय. तू 4-5 फोटो काढ पण ते चांगले काढ. माझा तोच प्रश्न. मी चांगलेच काढतो, नेहमी चांगले काढतो. तुम्हाला तर काय बोलू मी, जाऊ दे. चांगल्या दिवशी भांडण नकोत मला. गबरे आता मला आधी फ्रंट कॅमेरा दाखव. मला जरा हे पाणी पिऊ शकतो. हा पान लागलेली पक्का ना. हो रे बाबा, रुमाल आहे का? इल्ला स्वप्न तू अशाच शूट केलंस म्हणजे असं सांगायचं तरी की एवढं जास्त कुंकू झालंय म्हणून. मग थोडं कमी केलं असतं ना. खरंच मी कशाला आणलेलं इकडे. कशाला आणलेलं, एक तर पगार नाही देत, काय नाही देते. एवढं काम करते आणि त्याच्यामध्ये पण मी निघून जाईन ना आधीच सांगते. मग करा तुमचे व्हिडिओ तुम्हीच. हे टाकू नको शूट. हे काय टाकू नकोस. नाही नको. मी टाकणार. नको प्लीज. मी टाकणार. नको स्वप्न प्लीज. मग ते आधीचं पण येणार. काय आधीचं ते एवढा कुंकू लावलेला तर येईल की नाही. तू नको टाकूस मग पार्ट. का नाही चांगलं वाटत होतं. अरे ते शूट तर झालेलं आहे तर राहू दे सोड.
हे काय होतं दाखवत होते सोड थांब जरा. आपण आता आम्ही ठरवलेलं आहे, हिला भरपूर टीका लागलेला आहे त्याच्यामुळे यांचा फोटो काढण्याचा मूड गेलाय. ती आता घरी जाऊन बोलते टचअप करून परत येणार खाली आणि मग हे काढणार. आणि पुढे अजून काय बोलली होती? पुढे काय बोलले होते अजून काहीतरी बोलत होतीस ना तू? हा इंट्रो शूट करायचा. हा इंट्रो. आम्ही पहिले ब्लॉगर असे असू की आम्ही इंट्रो सगळ्यात शेवटी शूट करणार आहे, कारण तेवढा वेळच नाही मिळाला. आजचा दिवसच असा होता की सगळी घाई झाली. पप्पा माझे लेट ऑफिसला जातात, त्याच्यामुळे 11:30ला ते गेले आणि त्यानंतर मग सगळी तयारी चालू झाली. मग त्याच्यामुळे उशीर झाला. मी उठलेली खर्च 7 वाजता, पण 7ला बरं वाटत नव्हतं सकाळी, त्याच्यामुळे मग मी विचार केला की मी आज उठणार होते 7:30ला, पण मी 9 वाजता उठली. शाबाश. म्हणून असा हा स्पिरिट राहिला ना रेशमी, तर काय सांगू. काय असा स्पिरिट ठेवलास ना तर मग काय सांगू. 1 मिनिट, मी रात्री झोपते किती वाजता? 1:30 वाजता. कोण सांगतो? झोपायचं ना लवकर. झोपायला पाहिजे. शिफ्ट किती वाजता संपते? 11 वाजता. हा मग 11 ते 1 काय किती वाजता झोपते? तिचंच कारण ते. तू तिचंच कारण म्हणजे काय? तुझं डायरेक्टर झोपलेला असतो. डायरेक्टर वाली आणि मी जागी असते. मी कितीला झोपलोय? काय मला कितीला झोपलो? मी 3 वाजता झोपलो. तू 3 वाजता काय करत होता? मी भज्या तळत होतो 3 वाजेपर्यंत. गेला EMI. लिफ्ट नसेल बा, मला गरम होतं एकतर. लिफ्ट मधून गरम होण्याचा काय प्रश्न आहे? पण खूप गरम होते. जगातला आणि गरमचा प्रश्न काय होता? AC असती तर मी काहीतरी विचार केला असता की हा चल AC. बघ माझा अवतार बघ कसा झाला. मग मला घरी जाऊन मला AC लाव, मला जरा टचअप करायला. लाव. आता बंद करू? हां कर बंद. असं घरी स्पीकर चालू आहे. सारथी रडते. तिला तर कळलं असणार, मम्मा सोडून गेला तिला. मम्मा आली सारथी. आवाज ऐकून मला छान दिसतेस पण तू आज. मी छानच दिसते म्हणून तू पसंत केलीस. सडाप. म्हणून तू मागे लागलेलास. 6 महिने तुला नाही बोललेली. सडाप. काय 1 नंबर फोटो काढला. आता काय करतेस? देवाला नको का ठेवायला? गणपती बाप्पा इथे. काय चालू आहे सारथी? चला आता तुझा मान. बसा तिकडे, डॅडाच्या बाजूला बसा. सारथी आता बघ, डॅडा असा एकदम फुल्ला आहे, सत्यवान. मला बघूया थोडं तांदूळ चिकटतात. आयुष्य कसं काय तांदूळ चिकट सगळे चिकटले. पाया कोण पडणार? वाण दिलंय का? हाय तू खरंच. मला घाई आहे ना. थांब जरा 1 मिनिट. वटपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. 4च पण 5 आहेत बघ. चला पाय पडू दे मला. थांब जरा, ह्याला बाजूला ठेवते. मला डिस्टर्ब नको करूस. थांब. हां नीट व्यवस्थित. अष्टपुत्र सौभाग्यवती भव. तुला माझ्या नवऱ्याने मस्त साबुदाणे वडे आणल्यात माझ्यासाठी. भारी दिसतात. आणि काय याच्यामध्ये दही आणि अय्यो हे कुठचं सरप्राईज आहे. माझी फेवरेट लस्सी फ्रॉम छासवाला. मला खूप आवडते ही मँगो लस्सी. थँक्यू. वेलकम. मला पण आवडते ती. जास्त एकदम अशी
ठीक असते ना, तर टेस्टला एकदम छान असते. मी पण जेवतोय. मॅडम खाते साबुदाणे वडे, मी भाजी चपाती, टमॅटोची भाजी केली ना आणि वेफर्स. भेटू, जेवतो आणि मग बोलूया. बाय. काय झालं मम्मा? डोकं दुखतंय. का रे? कारण मी सकाळी चहा नाही प्यायली. बिचारी, चहा न पिल्यामुळे कसं डोकं दुखू शकतं? अरे सकाळी त्याला गोंधळ होता सगळा पूजेचा. पण चहा न पिल्यामुळे का डोकं दुखतं? काय सवय आहे मला इतक्या वर्षांची, 30 वर्षांची सवय आहे. ती सवय अशी चांगली नाही की चाय नाही पिले. एक मिनिट, मला काय चहाचं व्यसन नाही. मी काय दिवसातून 4-5 वेळा चहा नाही पित, फक्त एकदा चहा पिते. पण सकाळचा मला आला घालून चहा लागतो. पण तो काय एवढा इम्पॉर्टंट आहे? आहे इम्पॉर्टंट. का आहे? आहे का आहे? ठीक आहे, इम्पॉर्टंट असतो. कोणाकोणाला सवय असते. असतं. आम्ही चहा लवर माणसं. तुम्हाला काय करणार? चहा म्हणजे काय? मी नाही. चहा कॉफी काहीच न पिणारी माणसं. असू दे, असू दे. आता थोड्या वेळापूर्वी मला बोलत होती हेल्दी हेल्दी हेल्दी. मी हेल्दीच आहे. माझं वजन बघ किती स्लिम ट्रिम आणि मस्त आहे. तर आता आय थिंक सो हा व्हिडिओ आम्ही इकडेच एंड करतोय. ह्याच्या पुढे आम्ही संध्याकाळी जाणार आहे विरारच्या सिद्धिविनायक मंदिरामध्ये, आणि तो व्हिडिओ आय थिंक नेक्स्ट ब्लॉगमध्ये कव्हर आहे. आणि हा भरपूर मोठा झालेला आहे, मग तुम्ही पण बोर व्हाल. त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी एवढा मोठा व्हिडिओ न टाकता मी विचार करते की तो 2 पार्टमध्ये स्प्लिट करावा. तर भेटूया लवकरच नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. थांबा, परत या. सांगायलाच विसरलो, इम्पॉर्टंट गोष्ट सांगायची विसरलोय. की ब्लॉग कधी येतील. ब्लॉग दर मंगळवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता येतील. तर बघत राहा. बाय बाबू. बाय का? चलते बाय कर. अरे वा.